नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. स्वयंपाकघरातील तवा कधीही धनाची कमतरता होऊ देणार नाही. वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही घरात देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच टिकवून ठेवू शकता. यामुळे घरात बरकत राहील आणि पैशांची देखील कमतरता भासणार नाही. तवा केवळ तुमच्या पोळ्या बनवण्यासाठीच वापरला जातो, तर तो तुमच्या घरात धन आणि समृद्धी आणण्याचेही काम करतो. तवा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तूनुसार तव्याचे किती महत्त्व आहे आणि हे देखील की एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने तवा ठेवल्यास तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते. नशिबाचे बंद दरवाजे ते देखील आपल्यासाठी नक्कीच उघडू शकतात. पण त्याआधी जर तुम्हालाही हवे असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. तवा आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. जर कोणतीही महिला घाणेरडा तवा किंवा घाणेरडी कढई वापरत असेल तर त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर होतो. नंबर 2. सकाळी स्वयंपाक करायला गेल्यावर तवा गरम केल्यानंतर रोज वापरले जाणारे मीठ तव्यावर टाका, परंतु या गोष्टीची काळजी घ्या की मिठात कोणताही इतर पदार्थ मिसळलेला नसावा, म्हणजे हळद किंवा लाल तिखट मिसळलेले नसावे. त्यानंतर नंबर 3. जेव्हा तवा थंड होईल तेव्हा त्यावर तुम्ही लिंबू आणि मीठ घासा. यामुळे तवा तर चमकदार होईलच, पण तुमचे नशीबही नक्की उजळेल. नंबर 4. तवा किंवा कढई कधीही तीक्ष्ण वस्तूने खरवडू नका. शक्य असल्यास ते भिजवून ठेवा आणि नंतर हळुवारपणे चिकटलेली सामग्री त्यातून काढून टाका. उपाय नंबर 5. तवा किंवा कढई कधीही जुठी म्हणजे उष्टे करू नका, ना त्यावर जुठी सामग्री ठेवा. या दोन्ही गोष्टींच्या पवित्रतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. घरात त्यांची स्वच्छता जितकी जपली जाईल तितके धन आगमनाचे मार्ग आपल्यासाठी सोपे होतील. सर्व भाण्यांमध्ये या 2 गोष्टी अत्यंत सन्मानास पात्र आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर नंबर 6. बऱ्याचदा असे पाहण्यात येते की काही लोक लगेच पोळ्या लाटून झाल्यावर गरम तवा घाणेरड्या भांड्यांमध्ये धुण्यासाठी लगेच ठेवत असतात, लगेच ठेवून देतात. जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा, कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही. घरातील मोठे जे आपले आजोबा पंजोबा आपले जे बुजुर्ग असतात असे करण्यास आपल्याला मनाई करतात आणि वास्तुशास्त्रातही असे म्हटले गेले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे अपशकुन असे मानले जाते. गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो छन आवाज येतो त्यातून नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी घरात येते. तसेच असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा 13वीच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते, म्हणून सामान्य दिवसात असे करणे अशुभ मानले जाते. यासोबतच अशीही मान्यता आहे की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. या कारणास्तव घरातील जे बुजुर्ग होते आपले असे करण्यास आपल्याला मनाई करतात. त्यानंतर नंबर 7. ज्योतिषात तव्याचा संबंध राहूशी मानला जातो, म्हणून त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नेहमी तवा साबणासह
स्वच्छ पाण्याने धुवूनच आपण ठेवला पाहिजे. नंबर 8, तवा नेहमी आडवा लेटावून ठेवायला हवा. असे मानले जाते की तवा उभा करून ठेवल्याने घरात भांडणे होतात. या व्यतिरिक्त या गोष्टीची काळजी नक्की घ्या की तवा कधीही गॅसवर रिकामा सोडू नये. काही लोकांची सवय असते की पोळ्या लाटून झाल्यावर रिकामा तवा देखील गॅसवर तसाच सोडून ठेवतात. जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा. चुलीवर तव्याचे काम संपल्यावर तवाही तेथून काढून ठेवा. नंबर 9, जर तुम्ही पोळी बनवल्यानंतर तवा रिकामा आणि घाणेरडा तसाच सोडून देत असाल तर ही खूप वाईट गोष्ट आहे. त्याचा वापर केल्यानंतर तो नीट स्वच्छ करून ठेवला आपण नक्कीच पाहिजे. अन्यथा तो तुमच्या घरात कंगालीचे कारण बनू शकतो. आणि जर तुम्ही तवा घाणेरडा सोडला तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा देखील वास नक्की होतो. नंबर 10, वास्तूमध्ये घरातील नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्हिटी संपवण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. तव्यावर पोळी शेकणे सुरू करण्यापूर्वी थोडे मीठ शिंपडा. म्हणतात की असे केल्याने तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी असते त्यामुळे कधीही रुपये, पैसे किंवा अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच या गोष्टीचे वैज्ञानिक महत्त्व हे आहे की असे केल्याने तव्यातील सर्व किटाणू देखील मरतात आणि पोळ्या खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही. नंबर 11, स्वयंपाकघरात जर तवा पोळी बनवल्यानंतर तसाच सोडून दिला तर यामुळे घरातील प्रमुखाची किंवा पतीची प्रकृती बिघडते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तवा किंवा कढई तुम्ही वापराल तेव्हा ते नीट धुवून कोरडे करून नक्की ठेवा. नंबर 12, जर घरात पती किंवा मुले नशेत धुंद असतील तर याचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. राहूच्या वाईट प्रभावामुळे असे होते. रात्री कधीही तवा बेसिनमध्ये राहू देऊ नका. तवा नेहमी स्वच्छ पाण्याने नीट धुवूनच ठेवा. रात्री तवा आणि कढई कधीही घाणेरडी सोडू नका. जर तुम्ही असे करत असाल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठलाग सोडणार नाही. नंबर 13, तव्यावर सर्वात आधी जी पण पोळी बनवाल ती गाईला किंवा कुत्र्याला द्या. हा नियम बनवून घ्या. पहिली पोळी प्राण्यासाठीच असावी. यामुळे घरात आपत्ती येत नाही. सोबतच घरातील सर्व नकारात्मक निगेटिव्ह ऊर्जा समाप्त होऊन जाते. घरात सुख समृद्धीचा वास होतो आणि धन दौलतीत आपल्याला चांगलीच वाढ होते. नंबर 14, घरात जेव्हा तव्याचा उपयोग होत नसेल तेव्हा त्याला असे ठेवा की तो कोणाच्या नजरेत येणार नाही. तव्यावर बाहेरील व्यक्तीची नजर अजिबात पडू नये. तवा नीट स्वच्छ करून आतल्या बाजूला ठेवा. नंबर 15, तवा किंवा कढई कधीही उलटी ठेवू नका. उलटा तवा ठेवल्याने घोर संकट आणि आर्थिक अडचण येते. घरात तवा उलटा ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो. नंबर 16, लोकांना नेहमी कन्फ्युजन असते की तवा कोठे ठेवावा, ज्यामुळे घरात सुख शांती कायम टिकून राहील. धन आणि त्यासोबतच धन दौलतीत चांगल्यात चांगली वाढ होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी वास असेल. तर अशा वेळी तवा आणि कढई जिथे स्वयंपाक होतो त्याच्या उजव्या बाजूला ठेवावी. 17, तवा नेहमी स्वच्छ आणि चमकवून ठेवा, कारण हे तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब असते. तवा जितका चमकेल नशीबही तितकेच उजळेल. जर ही माहिती
तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याच बाजूला बेल आयकॉन असते, ते देखील नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.